आणि यानंतर बातमी मनमाडमधनं आहे। वास्को निजामुद्दीन एक्सप्रेसच्या डब्यामध्ये अचानक धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण आहे। अजय सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, काय परिस्थिती आहे, काय नेमकं घडलंय? अजय, आवाज पोहोचतोय? अजय यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, परंतु अचानक या गाडीमधनं धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि काही वेळापूर्वीच मनमाड जवळ ही घटना घडली आहे। धुरामुळे घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी खरतर या गाडीतनं उड्याही टाकल्या। यामध्ये 2 महिला जखमी झाल्याचंही वृत्त आहे। वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसच्या बोगीतनं अचानकपणे धूर येऊ लागला। या धुराचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये, परंतु या धुरामुळे घाबरत भयभीत होत काही प्रवाशांनी गाडीमधनं उड्याही मारल्या, ज्यामध्ये 2 महिला प्रवासी जखमी झालेल्या आहेत। मनमाड स्थानकाच्या जवळ ही घटना घडलेली आहे। गाडीतनं धूर निघू लागला आणि यामुळे 2 महिलांनी उड्या मारल्या, 2 महिला जखमी झाल्याचं कळतंय। अजय सोनावणे पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। अजय, सध्याची काय परिस्थिती, धूर नेमका कशामुळे येऊ लागला गाडीमध्ये? सकाळी 10 वाजेच्या सुमारास गोवा एक्सप्रेस जी आहे ती मनमाडला येत असते पुण्यावरनं। अनकाई किल्ल्याजवळ या गाडीतनं अचानक धूर येऊ लागला। त्या गाडीच्या काही वायरिंग्स होतं, ह्या शॉर्ट सर्किट झाल्यामुळे जळू लागला आणि त्यातनं धूर निघाल्यानंतर जे प्रवासी होते त्यांच्यामध्ये घबराट पसरली आणि गाडी अर्धा तास त्या अनकाई किल्ल्याजवळ थांबली। रेल्वेचे कर्मचारी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी त्याचा बंदोबस्त केला आणि ही गाडी मग नंतर अर्ध्या तासानंतर मनमाड रेल्वे स्थानकामध्ये नेण्यात आल्यानंतर त्या गाडीचा बोगी जी होती ती बाजूला करण्यात आली। या सगळ्या धावपळीमध्ये 2 महिला किरकोळ जखमी झालेल्या आहेत, मात्र कोणाला याच्यामध्ये जास्त इजा झालेली नाही फारशी मोठी। ती बोगी आता बदलण्यात आलेली आहे आणि अधिक चौकशी चालू आहे या गोष्टीची। अजय, ताजे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।